रावणजवळ येता सीता गवत हातात का घेत असे? ही रामायणातील गूढ कथा आपण पाहणार आहोत. रावण सीतेचे हरण करून लंकेस घेऊन गेल्यावर सीता अशोक वाटिकेत बसून चिंतन करत होती. रावण सीतेला वारंवार धमक्या देत होता. त्याने रामाचे वेश करून सीतेला गोंधळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश मिळाले नाही. त्याला त्यांच्या पत्नीने समजविले की आपण सीतेसमोर रामाच्या रूपाने गेल्यावर पण सीतेने आपल्याकडे वर मान करून बघितले सुद्धा नाही. त्यानंतर रावणाने पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि तो सीतेजवळ गेला. सीतेने त्वरित तिथे पडलेली गवताची पेंढी हातात घेतली आणि त्याकडे बघू लागली. तिने रावणाकडे वर नजर करून बघितले सुद्धा नाही. त्यावर लंकापती म्हणाला की तुला गवत प्रिय का बरं? माझ्याकडे बघ तर. त्यावर सीतेच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहत होती. आता आपण देखील यामधील गोष्ट जाणून घ्या. यामागील कारण असे की जेव्हा राम आणि सीतेचे लग्न झाले होते, प्रथेनुसार नव्या नवरीला काहीतरी घरात गोडधोड करावायचे असते, जेणेकरून घरात गोडवा कायमचा राहतो. म्हणून सीतेने घरात खीर बनवली होती. सर्व कुटुंब, राजा दशरथ, तिन्ही राण्या, चारही भाऊ, संत महात्मा जेवायला बसले होते. देवी सीता स्वतःच्या हाताने सर्वांना वाढत होती. तेवढ्यात जोराचा वारा सुटला आणि सगळ्यांनी आपापल्या पत्रावळीला सांभाळले. तेवढ्यात तिने बघितले की गवत वाऱ्याने उडत उडत राजा दशरथाच्या खिरीच्या वाटीत पडलं. आता त्या वाटीत हात घालून काढावयाचे कसे, म्हणून तिने त्या लहानग्या गवताकडे रागाने बघितले. ते जळून खाक झाले. तिला वाटले की कोणीही तिला असे करताना बघितले नाही, पण असे करताना राजा दशरथांनी बघितले होते. ते त्यावेळी सीतेला काही बोलले नाही, पण नंतर त्यांनी सीतेला बोलावून म्हटले की देवी, आज मी आपल्या या चमत्काराला बघितले आहे. आपण साक्षात जगज्जननी आदिशक्ती स्वरूप आहात. आपण लक्षात असू द्या की ज्या प्रकारे आपण आज त्या गवताकडे बघून त्याला भस्म केले, तसं काहीही घडले तरी आपण आपल्या शत्रूला बघावायचे नाही. त्यामुळे देवी सीतेच्या सामोरी ज्या ज्या क्षणी रावण यायचा, सीता गवत धरून दशरथाच्या म्हणण्याचा मान राखायची. सीतेत एवढी शक्ती होती की तिच्या मनात असेल तर ती त्याच क्षणी रावणाला भस्मसात करू शकली असती, पण त्यांनी राजा दशरथास असे न करण्याचे वचन दिले होते. तर मित्रांनो, माझी ही कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि अशाच नवीन नवीन कहाण्या ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद.